लेअर बघू शकता किती सुंदर, चवीला अप्रतिम. अजिबात तेल न पिलेली, अजिबात तुम्हाला कुठेतरी तेलकट दिसते ही अजिबात नाही. खायला उत्तम चवीची अशी ही चॉकलेट शंकरपाळी. बघू शकता किती प्रमाणात तुम्हाला इथे मैदा किंवा रवा पडलेला दिसतोय. म्हणजे अर्धा किलोच्या वर एक चमचा सुद्धा मोजून नाहीये. म्हणजे विचार करा, पण खायला एक नंबर. हा अगदी तुम्ही परफेक्ट, म्हणजे नो फेल रेसिपी तुम्ही करू शकता, अगदी करू शकता बिंदास्त. परफेक्ट चॉकलेट शंकरपाळी कशी करायची बघूयात रेसिपी. 4 वाटी मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे. आता या मैद्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे विलायची पूड, थोडी जायफळ पूड, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी टाकते. 1 चमचा मिल्क पावडर. 4 वाटी मैदा घेतलेला आहे त्यामुळे आणखीन 1 चमचा मिल्क पावडर, म्हणजे टोटल 2 चमचे मिल्क पावडर. चवीनुसार मीठ. आणि इथे हा चमचा घेतलेला आहे त्याने मी 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये अर्धा तास आधी मी भिजत ठेवलेला होता. हा रवा मी भाजून घेतला, पण हा रवा आता आपण ॲड नाही करणार. आता याच्यासाठी काय मोहन लागतंय ते बघूयात, पण त्याआधी आपण हे मिश्रण व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करणार आहोत. या पिठामध्ये सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि या पिठामधून आपण जवळजवळ 1.5 वाटी मिश्रण वेगळं काढून घेणार आहोत. 1 वाटी भरून मी ऑलरेडी काढलेलं आहे आणि ही अर्धी वाटी. कारण काय आहे ते सांगते मी. मैद्याची सेम वाटी भरून साखर घेतलेली आहे 1 वाटी. एका पातेल्यामध्ये आपण ही ॲड करणार आहोत. आता बरोबर 1 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. याच वाटीने पाणी ॲड करते. आता याच वाटीने आपण तूप घेणार आहोत. हे साजूक तूप वितळवलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आहे त्या परिस्थितीत घेतलेलं आहे. तर पूर्ण मेल्ट करून घेतलेली आहे आणि मिश्रण थोडंसं आता थंड होत आहे, तोपर्यंत दुसरी प्रोसेस करूया. जो 1.5 कप मैदा आपण काढून ठेवला होता बाजूला, आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1 चमचा कोको पावडर. चाळून घेणार आहोत. चाळून घेतलेली आहे. चॉकलेट आहे, हे कुकिंग चॉकलेट आहे. इन जनरल आपण हे केकसाठी वगैरे बेकिंगमध्ये वापरतात, पण अगदीच जर तुमच्याकडे नसेल तर डेअरी मिल्क वगैरे चॉकलेट येतं, तर तेही तुम्ही घेऊ शकता. आणि ते मी काही जास्त ॲड नाही करणार आहे, फक्त 1 चमचा. सो अशी वेगवेगळी आपण 2 पिठं मळून घेणार आहोत. आधी आपण व्हाईट कलरचं पीठ मळून घेणार आहोत, पण त्याआधी आपल्याला या दोन्ही पिठामध्ये जो आपण रवा भिजवून ठेवलेला आहे तो ॲड करणार आहोत. जे 1.5 वाटीचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून ॲड करणार आहे आणि बाकीचा राहिलेला रवा मी दुसऱ्या पिठामध्ये ॲड करणार आहे. बघू शकता दिसत. 1 चमचा रवा इथे ॲड केलेला आहे कोको पावडरमध्ये आणि बाकीचा राहिलेला रवा इथे ॲड केलेला आहे. आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये ओतून पिठाचे गोळे मळून घेऊ. लागलंच तर आपण पाणी जर एक्स्ट्राचं लागलं तर तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता किंवा लागलं तर दुधाचाही वापर करू शकता, पण मी शक्यतो पाण्याचा वापर करणार आहे. डो मळत असताना एकदम हलक्या हातानेच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. चपातीचं पीठ मळतोय अगदी त्याप्रमाणे तसं मळायचं नाही, फक्त हलक्या हाताने फक्त मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हा डो कंबाईन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी हा डो व्यवस्थित मळून घेतलेला आहे. कडक नाही आहे, एकदम सॉफ्ट आहे. ठीक आहे. आणि एक्स्ट्राचं पाणी घेतलेलं नाही आहे, त्याच्यामध्येच मी जेवढं आपण पाणी उकळून घेतो अगदी त्याच्यामध्येच मी हा करून घेतलेला आहे. आता हा आपण दुसरा डो भिजवून घेणार आहोत. एवढं पाणी शिल्लक आहे आणि बाजूला मी एवढं पाणी आधी काढून ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण अशाच प्रकारे मळून घेऊया. हा सुद्धा चॉकलेटचा डो मळून झालेला आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये जेवढ्यामध्ये पीठ असेल तेवढं भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये दोन्ही पीठं ठेवून आणि झाकण ठेवून आता आपण याला 1 तास मुरून ठेवूया. 1 तास झालेला आहे. पीठ आता व्यवस्थित मुरलेलं आहे. हे बघा. आता याच्या आपण पोळ्या लाटूया. पीठ बघू शकता अशा प्रकारे पिठाचा गोळा झालेला आहे. बघा किती सारे लेयर्स याच्यामध्ये ऑटोमॅटिकली झालेला आहे. अशा प्रकारे पिठाचे लहान गोळे आपण तयार करून घेणार आहोत. पिठाला क्रॅक जातात म्हणजे भरपूर लेयर्स उठणार आहेत, त्याच्यामुळे हे फक्त हे असंच हाताने प्रेस करून आपल्याला गोल करायचं आहे. आता याच्या आपण पोळ्या लाटून घेऊया. अशा प्रकारे पोळ्या लाटून घेतलेल्या आहे. थिकनेसमध्ये एवढी आहे, अजून आपल्याला ह्या लाटायच्या आहेत म्हणून लहान लहान लाटून घेतलेल्या आहे. हा आला पहिला थर व्हाईट पोळीचा, सेकंड थर चॉकलेट पोळीचा, थर्ड पुन्हा व्हाईट. आता याला आपण लाटून घेऊया. पोळी लाटून झालेली आहे. एवढी 3 साईजची पोळी मी लाटून घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपण याला स्क्वेअरमध्ये कट करून घेऊया. तुम्हाला अगदी जेवढी साईज हवी असेल मोठी छोटी त्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता. एवढ्या साईजच्या मी कट करून घेतलेल्या आहे. बघा किती सुंदर दिसत आहेत. आता अशाच प्रकारे आपण सगळ्या करून घेऊया. इथे कुठेही मैद्याचा वापर केलेला नाहीये, कारण की त्याला भरपूर परफेक्ट मोहन बसलेला आहे. फक्त आपल्याकडे जे शिल्लक राहिलेलं आहे ते एवढं मोहन अजूनही आहे, याची मला गरज भासली नाहीये. आता साखर टाकताना तुम्हाला कितपत गोड हवंय ते आधी पीठ मळून झाल्यावरती एकदा चेक करा, कारण माझ्यासाठी हे परफेक्ट आहे. आम्ही जास्त गोड खात नाही, त्यामुळे माझ्यासाठी हे परफेक्ट आहे आमच्यासाठी. चला तर मग आता सगळ्या अशा प्रकारच्या शंकरपाळ्या रेडी करून घेऊ आणि शंकरपाळ्या कापून झाल्या की त्याच्यावरती एक कापड ठेवायचं म्हणजे कापडाने झाकून ठेवायचं. सगळ्या शंकरपाळ्या आपल्या करून झालेल्या आहेत. टेक्स्चर बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. हे बघा. आता ह्या आपण फ्राय करून घेणार आहोत, पण त्याआधी जो एक्स्ट्राचं जे पीठ असतं साईडचं, तर याची सुद्धा आपण पोळी लाटून शंकरपाळी करून घेणार आहोत. उरलेल्या पिठाचे सुद्धा शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत. आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, फ्राय करायला घेऊया. कढईमध्ये तेल छान तापलेलं आहे. आता शंकरपाळी घालून घेऊया. अगदी तुम्ही झाल्याच्या सहाय्याने सुद्धा घालून घेऊ शकता आणि कढईमध्ये मावतील इतपतच आपल्याला घालून घ्यायचं आहे. टेक्स्चरचा कलर आलेला आहे. आता काढून घेऊया.
ही शंकरपाळी पण आपण फ्राय केलेली आहे. ज्या बाहेरच्या कडा आहेत त्या आपण ज्या कट केल्या होत्या ना त्याची लाटून गेलेली, ही खायला ही सुद्धा अप्रतिम लागते. म्हणजे तुम्ही खुसखुशीपणावरती जाऊ नका की कडक वाटते तुम्हाला इथे, पण तुम्ही जेव्हा खाल ना तेव्हाच तुम्हाला याची चव कळेल. आणि ही पण दिसायला बघा मार्बलचा जसा केक असतो अगदी त्याप्रमाणे ही शंकरपाळी सुद्धा झालेली आहे. ट्राय करा या दिवाळीमध्ये नक्कीच, खाऊन सुद्धा दाखवते. आवाज ऐकू शकता? टी टाइम स्नॅक्समध्ये परफेक्ट रेसिपी, मुलांना आवडणारी ही परफेक्ट रेसिपी. काय मग करताय ना यंदा यावर्षी खास चॉकलेट शंकरपाळी, म्हणजे तुमच्या फराळाच्या थाळीमध्ये आणखीन एका पदार्थाची भर पडेल.